मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा रोहित ठरतोय सामन्याचा सामनावीर. वन मॅन शो आजच्या दिवसामध्ये दाखवलाय रोहित कोठवले आणि रोहित आपण या मॅन ऑफ द मॅच साठी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅट बॉल तेवढा चांगला संपर्क झाला नव्हता. एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. बॅटला हा चेंडू स्पर्श झाला होता. रोहित जरा आम्हाला सहकार्य करायचं आहे. संजय भाऊ आपण थोडासा मागे बसायचं आहे. संजयजी ठाकरे संजय भाऊना विनंती असेल आपण थोडंसं मागे बसा. यस थँक्यू. पडद्याच्या मागे जर बसलं तर बरं होईल कारण जेणेकरून खेळाडूला त्रास होणार नाही. चला जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्याकरता मी विनंती करतोय न्यू संघर्ष बंगलापाडाचा एखादा प्रतिनिधी या. लवेश तांबडे. लवेश तांबडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण हा मेडल ते वितरित करायचा आहे. प्रतीक फुल टॉस बॉल फक्त हलक्या त्याने हा चेंडू ते खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. अमन बघा दुसरी धाव घेण्यासाठी पोहोचला होता तिकडे. इथे चेंडू हातामध्ये सापडलेला नाहीये. कदाचित इथे विकेट मिळाली असती. प्रतीक इथे चांगली बॉलिंग करतोय. सध्या तरी कुठल्या प्रकारे मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. रोहिदास पाचमारे यांचे इथे आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण बसायचं आहे. आता प्रतीक बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय तर स्ट्राईक वरती असेल अमन. आजच्या दिवसातील आपण पाहतोय हा सेमीफायनलचा मॅच आहे. इथे ऑन साइडला खूप चांगला प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू सरळ प्रेक्षकांच्या भेटीला. हाय तो षटकार 6 धावा. थँक्यू डीजे. पाहतोय चेंडूला सरळ प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलं गेलं होतं. या ओव्हरमध्ये चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या झालेल्या 8. अमन याला सलामीला पाठवलंय आणि चांगली बॅटिंग करत असताना अमन चाकर. इथे फुलटॉस चेंडू कमरेच्या भरपूर वरती होता. हा बिमर चेंडू बिमार करून जाईल ओमसाई बंगली या संघाला. 3 धावा इथे पूर्ण केल्यात. 3+1 म्हणजे असे 4 धावा धाव फलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. बघा 12 धावा धाव फलकावरती लागल्या जातात आणि पुढचा चेंडू हा फ्रीड असणार आहे. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मिळालेली आहे ती म्हणजे भावेश ठाकरे याला. भावेश ठाकरे ऑन स्ट्राइक आपण पाहतोय. प्रतीक आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन जाईल भावेश ठाकरे करता. ते पाहतो आपण वेगवान चेंडूची हाताळणी झालेली आहे आणि पाहतो आपण व्हाईट बॉल म्हणजे अजूनही फ्री हिटची संधी असणार आहे भावेश ठाकरे या फलंदाजाकडे.
इथे आपण पाहतो या वेगवान चेंडू बघा, फ्री हिटचा चेंडू आहे. बॅटला जरी स्पर्श झाला असला तरी विकेट मिळणार नाहीये. बघा अपील झाली होती, जोरदार अपील झाली होती, मात्र फ्री हिट. डॉट बॉल आता येताना दिसतोय. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आपण हा सेमीफायनलचा मॅच पाहतोय. बघा तिकडे बॅट्समन चेंज झालेला आहे. जर अमन जर स्ट्राईक वरती जर असता तर चाललं असतं. इथे बघा हुक करण्याचा प्रयत्न सक्सेसफुली टायमिंग साधलेला आहे, ते म्हणजे भावेश ठाकरे याने ठोकलाय षटकार. थँक्यू हे लक्षात घ्यायचं आहे. आपण पाहतोय फ्री हिट वरती आपण सहजासहजी ही शतरक्षण हे चेंज करत नसतो. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 19 धावा. बघा सहजासहजी आपण फ्री हिट वरती फिल्डिंग चेंज करू शकत नाही, मात्र जर स्ट्राईक जर रोटेट झाली तर आपण फिल्डिंग ही चेंज करू शकतो. आणि इकडे स्ट्राईक रोटेट झाली होती, त्याच कारण फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस केला गेला. इथे आपण पाहतोय डॉट बॉल इथे येताना दिसतोय. चला जाऊया आपण लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. रोहित कोठावले जो सलग 3 मॅच मध्ये सामनावीर ठरलेला आहे. लवेश तांबडे यांच्या शुभ हस्ते आपण हा मेडल इथे वितरित करणार आहोत. प्रभाकरजी तांबडे यांचे सुपुत्र आहेत. आपण पाहतोय प्रभाकर तांबडे जे पेशाने शिक्षक आहेत आणि ब्राह्मणगाव येथे ते आमचे वर्ग शिक्षक देखील राहिलेले आहेत. आणि त्यांचे सुपुत्र आपण पाहतोय लवेश तांबडे, त्यांच्या शुभ हस्ते हा मेडल इथे वितरित केला जातोय. उमेश येतोय. इथे पाहतोय ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिसटायमिंग झालेला आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. आपण पाहतोय न्यू संघर्ष बंगलापाडा ए या संघाचे खेळाडू आपल्यापासून रजा घेत असताना त्यांच्याकडून मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. बॉल स्पॉन्सर केले गेलेत आणि ते आज वेळात वेळ काढून उपस्थित झाले होते आणि ते आता आपल्यापासून रजा घेत आहेत. इथे आपण पाहतोय डॉट बॉल येताना दिसतोय. अमन आणि भावेश अशी ही सलामीची जोडी खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळत आहेत आणि चांगली धावसंख्या त्यांनी आतापर्यंत उभारलेली आहे धावफलकावरती. एकवीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे आपण पाहतोय मिसटायमिंग झालेला आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या वेळेचा देखील प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 23 या आकड्यावरती 23 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे स्लॉटमध्ये चेंडू टाकला गेला होता, मात्र कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. सुमितकडनं थोडासा मिसफील्ड व्हायला मिळाला, मात्र त्याचा फायदा उचलला जाईल का तर उचलला गेलाय. थ्रो कलेक्ट करू शकलेला नाहीये. भावेश बघा किती वेगाने धावलाय, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न सफल ठरलेला आहे. 4 धावा पळून पूर्ण केल्यात आणि या 4 धावा पळून पूर्ण केल्यात त्यासाठी जोरदार टाळ्या देखील वाजवल्या जात आहेत. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देखील मिळतोय.
बघा आज देखील भरपूर पाठीराखे भरपूर प्रेक्षक नागले गावातील इथे सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत यंगस्टार नागले संघाला. बॉल टाकून झालेत 4 धावसंख्या झाली आहे 27. अमन आता आपल्याला स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. 4 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. विशाल वरखडे इथे आपण पाहतोय चांगली बॉलिंग करतोय. ऑन साईडला इथे फटका खिल्ला गेला. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. थोड्याच वेळात सन्माननीय पिंट्यादादा परेड यांचं आगमन होणार आहे आणि त्यांचं आगमन झालेलं आहे. आपण पाहतोय ओम साई 444 नागले या संघाचे करता धरता 444 हा त्यांचा लकी क्रमांक आहे आणि त्यांचं ते आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेकरता आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं कॅश प्राइज आहे 22,000. ती त्यांच्याकडनं आपल्याला स्पॉन्सर झालंय या स्पर्धेकरता. बघा अतिघाई संकटात नाही भावेश ठाकरे हा फलंदाज बाद होतोय. बघा 2 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 30. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे वापरला जाईल. तीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता आगमन झालेलं आहे स्वयं सहायता महिला बचत गट फणसवाडा यांचा इथे आगमन झालेला आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. स्वयं सहायता महिला बचत गट फणसवाडा यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण पाहू शकता महिला बचत गट यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. नव्याने बॅटर लोकेश आलेला आहे. लोकेश पारधी. तर शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रितेश. बघा रितेश शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय. तुलसीदास बीज मामू यांचे ते आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांच्याकडनं आपल्याला या स्पर्धेकरता बेस्ट बॉलरची ट्रॉफी आलेली आहे. त्यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलेला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी आहे. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या आता 32 या आकड्यावरती 32 32 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आपण लोकेश याला पाहतोय. थोडासा उशीर आलेला लोकेश मैदानाच्या आतमध्ये. पाहूया अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. कुठपर्यंत मजल मारतोय यंगस्टार नागले हा संघ. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स इथे अटेम्प्ट केलेला आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अंधाधुंद इथे फटका खेळण्याचा प्रयत्न होता लोकेश याचा. बघा क्रिकेटमध्ये स्विच हिट हा एक आत्मघाती फटका म्हणून ओळखला जातो. इथे आत्मघात झालेला नाही आहे मात्र डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्या आता स्थिरावलेली आहे ती म्हणजे 32 या आकड्यावरती 32
32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील बॉल टाकून झालेत फक्त 2. बघा अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी राहिला या ओव्हरमध्ये. ऑनसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी निर्माण झाली आहे. थ्रो थोडासा खराब. बघा थ्रो खराब झाला. व्हॉट्सअप प्रमाणे जर थ्रो झाला असता तर कदाचित विकेट मिळाली असती लोकेशची. 1 धाव मिळाली, धावसंख्या 33. बघा हा सेमीफायनलचा मॅच आहे आणि सेमीफायनलमध्ये हे 2 संघ आपण पाहतोय. बॅटचं एज लागलंय, कम बॅक केलंय शेवटच्या षटकात रितेशाने. अमन याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक यू डीजे. नव्याने फलंदाज संदेश इन होतोय. संदेश चाकर. इथे आपण पाहतोय बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू डॉट. या षटकातील आता शेवटचा 1 बॉल बाकी राहिलाय. बघा शेवटचा 1 बॉल बाकी राहिला. धावसंख्या झालेली आहे 33 धावा धावफलकावरती. बघा चांगला कमबॅक. फक्त 3 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. ब्लॉक हॉलमध्ये चेंडूला मिड ऑफ मध्ये खेळून काढलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील का? तर 2 धावा कंप्लीट झाल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाहीये. 2च धावेचे समाधान मानावं लागेल. 2 धावे धावसंख्या 35 आणि 36 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. थँक्यू डीजे. चला आपण पाहुण्यांचा आदर सत्कार करूया. पाहुण्यांचा सत्कार आपण मॅच नंतर करूया. पाहुण्यांकडे भरपूर वेळ आहे. 35 धावा 36 धावांचं लक्ष ठेवलं गेलं आणि या 36 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याचं धावतं समर्थन पोहोचवण्यासाठी आपल्यासोबत जॉईन होतील दर्शनजी डबके.
टार्गेट सेट केलं गेलं आहे. आता 18 चेंडूमध्ये 36 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील ओमसाई बंगली या संघाकडून. बघा सलामीचे दोन फलंदाज आपण पाहतोय, सुमित आणि प्रतीक. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन पाहतोय. बघा सुमित यांचा विचार केला गेला तर वसई पट्ट्यातील हेलिकॉप्टर बॉय या नावाने त्याला संबोधलं जात आहे. तोच आपण पाहतोय सुमित स्ट्राईक वरती आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक. बघा त्यांचा विचार केला गेला तर सुमित यांचा प्रत्येक 2 चेंडूनंतर एक हेलिकॉप्टर शॉट नक्कीच त्यांच्या बॅटवरून निघतो. तोच आता पाहतोय पण तोच स्ट्राईक वरती आहे. प्रतीक नॉन स्ट्राईक एंडला आहे. हे 2 बॅटर महत्वाचे असतील ओमसाई बंगली या संघासाठी. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भावेश ठाकरे बॉलिंग ट्रॅक होते सज्ज असतील. कालचा दिवस भावेश यांनी गाजवला होता, परंतु आज दिवस वेगळा आहे, मॅच वेगळी आहे. पहिला बॉल भावेश ठाकरे यांचा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा. पहिलाच बॉल सरळ खेळून काढलाय. यावेळेस आपण दुसऱ्या धावचा प्रयत्न, काय करते काय बिघडते, परंतु दुसरी धाव इथे कंप्लीट होते. मग इकडे पाहुण्यांचं आगमन झालंय. विजयजी हजारे साहेबांचं इकडे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय आमच्या स्टेजवरती येऊन विराजमान व्हा अशी आम्ही विनंती करतोय. आपण पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये जाऊया. पहिल्या चेंडूवर पाहिलं तर 2 धावा आल्या. तर सुमित स्ट्राईक वरती असतील. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढत होता चेंडू. आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये डीप मध्ये फिल्डर आहेत अमन. थोडंसं फंबल झालं, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय. बघा यस नो वेट इथे चांगला समन्वय पाहायला पाहिजे दोन्ही बॅटर मध्ये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते इकडे. बघा पहिले 2 चेंडूचा विचार केला, पहिल्या 2 चेंडूवर 2 डबल आल्यात, म्हणजे इथून सुरुवात तर चांगली केली आहे ओमसाई बंगली या संघाने. परंतु आता सामना जिंकायचा असेल, टॉप 2 मध्ये पोहोचायचं असेल तर इथून मोठे फटके खेळावे लागतील. सामना जिंकावा लागेल. कॅलिबर आहे समीर यांच्याकडे, कॅलिबर आहे. यावेळेस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट पाहून पाहतोय अलंग द कार्पेट, सरळ खेळून काढलाय. यावेळेस बघा चुकी चुकी चुकी, नसीब भी बहादूर का साथ देती है, हेच दर्शवताना पाहतोय आपण. इथे होते चुकी, चुकीला माफी नाही, चौकार आलाय. बघा मी म्हटलं होतं सुमित यांचा विचार केला गेला तर सातत्याने 2 चेंडूनंतर एक हेलिकॉप्टर शॉट खेळतोय आणि तोच हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो अलॉंग द कार्पेट होता. चौकार आलाय. या 4 धावण्याची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. भावेश यांच्यावरती आक्रमण केलं जाते. यावेळेस स्लॉट मध्ये होता, मुस्टामिंग झालाय का, चेंडूने उंची जास्त घातलाय, लांबी कमी आणि सुंदर झेल आणि संपतो इकडे समीर या बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. सॉरी सुमित आउटच आहेत. फुले पुरे कादोला भरल्यात, माथ्यात फुले पुरे कादोला भरल्यात, दादे मला नवरो केले हे रे, दादे मला नवरो केले. बघा काय चेंडूला टिपी जे गुड शॉटचं नाव आहे ते सुद्धा क्लिअरपणे दिसते. चांगला कॅमेरावर आपण पाहतोय डिबेन लाईव्हच्या माध्यमातून. सुपर कॅमेरा वर्क पाहतो आपण. बघा आपण स्ट्रेट आपण पाहतोय कॅमेरामॅन आमचे जयेश मांगेला आणि
स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय आमचे कॅमेरामॅन राज म्हात्रे, सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतोय सलग 3 दिवसापासून. यावेळेस बघा चेंडूला फक्त आणि फक्त ढकलून काढला. यावेळेस कव्हर रिझन मध्ये शतक डीप मध्ये आहेत बघा. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव इथे कंप्लीट होते. या 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेचे धावफलक पाहता आपण 10 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल, या पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील? 13 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस स्लॉट मध्ये होता, बॉलला सरळ पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी षटकार 6. थँक्यू डीजे. बघा मिसटायमिंग झाला नव्हता, पूर्णपणे बॅटच्या रेडार मध्ये हा चेंडू होता आणि सुंदर फटका आपण सदोना पाहिलाय. बघा राज यांच्याकडून सुद्धा कॅमेरा वर्क पाहतोय आपण. जास्त करून राज हल्दी समारंभाला असतात म्हणून त्यांना हल्दी किंग असं म्हटलं जातंय. आमचे कॅमेरामॅन आहेत राज. सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतोय सलग 3 दिवसापासून. बघा इथून मॅच थोडीशी आता पाहिलं तर उमसाई बंगली या संघाच्या बाजूने झुकलेली आहे. कंपॅरिझन पाहिलं तर यंगस्टर नागरिक संघाच्या 19 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये आणि यावेळेस पाहिलं तर उमसाई बंगली या संघाच्या 16 धावा आहेत आणि 1 विकेट गेलाय. बघा धावा तर नक्की आल्यात परंतु एक महत्त्वाची विकेट गेलाय. रिक्वायर्ड रन रेट आहे तो नक्कीच पार केला गेला आहे परंतु इथून जिंकण्यासाठी धावा पाहिजेत आपल्याला. पाहतोय 12 बॉल 20 धावांची आवश्यकता आणि लोकेश पारधी यांचं बॉलिंग कार्ड पाहतोय. 5 मॅच मध्ये आपण पाहतोय 5 विकेट घेतले आहेत आणि बेस्ट पाहायला आपण 3 विकेट घेतले आहेत 8 धावा देऊन. म्हणजे एव्हरेज सुद्धा चांगला आहे आणि इकॉनॉमी सुद्धा चांगली आहे या गोलंदाजाची. आता पाहतोय पहिल्या दिवसामध्ये खेळपट्टी ज्याच्या प्रेमात पडलेली तोच प्रतीक स्ट्राईक वरती आहे. लेफ्टी बॅटर यावेळेस बघा काय फटका सजवलाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये शतरक्षक आहे, त्यांना बीट करून चेंडू फरार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय चौकार 4. बघा यावेळेस जागा बनवली होती ती ओळखलं होतं परंतु बॅटर सुद्धा चालाक होते. चेंडूला फक्त दिशाचं काम केलंय आणि सरळ स्क्वेअर लेग मध्ये ढकलून दिला आणि चेंडू सरळ सीमारेषा पार निघून गेलाय 4 धावांसाठी. या चौकाची धावफलक पाहता आपण 20 वर जाऊन पोहोचते. 20 धावा स्कोर कार्डवरती लागल्या झाल्यात. यावेळेस नागले संघावरती प्रेशर क्रिएट केलं जाते. यावेळेस लोअर फुलटच बॉल होता. चेंडूचा पाहतो आपण आतली कडा लागल्या बॅटची. चेंडू जाते सरळ डिक्लेरेशन जवळजवळ. चांगलं फिल्डिंग पाहतो आपण. थोड्या रिझन मध्ये आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जातात. सुंदर रनिंग बिटवीन विकेट आपण दोन्ही बॅटर मध्ये पाहतोय. यस नो वेट याचा चांगला समन्वय पाहतोय आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर धावसंख्या आपण पाहतोय 22 वर जाऊन पोहोचते. 22 धावा 1.2 चेंडू मध्ये 22 धावा जाऊन पोहोचल्या. 10 मध्ये 14 ची आवश्यकता आहे. इथून मॅच थोडीशी पाहिलं तर नागले संघाच्या पासून दूर गेलेली आहे. लोकेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस सोडवून दिलाय. बघा काय घडते काय बिघडते. यष्ट्यांच्या वरून हा चेंडू निघून गेलाय. पंच सुद्धा थोडीशी पंचाच्या चेहऱ्यावरती जो स्माईल आहे बघा ऑफस्टिक वरून हा चेंडू निघून गेला होता. इथून मला वाटतं बॅटरांना वाटलं की जास्त सफल झाला नाही, नक्कीच वाईट बॉल असेल परंतु ऑफस्टिक वरून हा चेंडू निघून गेला होता. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल यावेळेस बघा आपण स्वतः फॉलो थ्रू मध्ये थोडासा बिघाड होतोय
पावलांमध्ये आपण पाहतोय थोडंसं बिघाड होतोय. त्याच कारणास्तव पाहिलं तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पाहिलं आपण लोकेश पारधी यांना. लोकेश पारधी कालचा दिवस सुद्धा त्यांनी गाजवला होता. तोच गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, गतीमध्ये बीट केलंय. फसवा चेंडू टाकला होता यावेळेस बॅटर प्रतीकसाठी. बघा फिंगर रोल केली होती, ऑफ कटरचा मारा केला होता. बघा समोर पडला आणि गिरकी येऊन सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विचावला गेलाय. डॉट. बघा चौकार आलाय, त्यानंतर डबल धाव आली, त्यानंतर 2 सलग चेंडू पाहिले तर डॉट आलायत. म्हणजे इथे थोडंसं प्रेशर क्रिएट केलं जातं बॅटरवरती सुद्धा. दबाव आहे, प्रेशर आहे. प्रेशरमध्ये कोण निखरते कोण बिखरते पाहायला मिळेल. यावेळेस स्लॉटमध्ये धाव उडवला या बॉलला. मुस्तामिंग नाही झालाय, सरळ चेंडू निघून गेलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी 6 येतोय षटकार. थँक्यू डीजे. बघा पायामध्ये चेंडू हाताळला होता. मिनी हेलिकॉप्टर शॉट आपण म्हटलं जातं या फटक्याला, आणि तो सुद्धा उडवलाय आणि त्या बॉलला सुद्धा सरळ पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. बघा धडधाकटीचा फलंदाज आहे प्रतीक. पहिल्या दिवशी अप्रतिम फलंदाजी केली होती प्रतीक यांनी, परंतु आज या फायनल डेला चांगली फलंदाजी करताना पाहिलाय. यावेळेस सोडून दिलाय, लेग स्टिक सोडून जाणारा हा बॉल होता. पंच आमच्या बाजूला वळाल्यात. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. 51 धाव, अतिरिक्त धाव स्कोर कार्डमध्ये ऍड होताना पाहतोय. बघा थोडीसा गती दिली होती या बॉलला, आणि आता 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. बॉल टू बॉल आपण पाहतोय. धावसंख्या येऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या पाहतोय पण 29 वर जाऊन पोहोचलेली आहे. 7 मध्ये 7 ची आवश्यकता आहे. यावेळेस शेवटचा बॉल होता. शेवटचा बॉल सुद्धा पाहतो आपण. आउटसाइड ऑप्शनचा मारा, वाईटचा इशारा पंचांचा येतोय. इथे पाहुण्यांचं आगमन झालं. लडकाजी धुमाडा साहेबांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. त्यांना सुद्धा आम्ही आमंत्रित होतो आमच्या VIP कक्षामधून बसायचं आहे. शेवटचा बॉल. मॅच इकडे पाहिलं तर नागल्या संघापासून थोडीशी दूर जाताना पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा सुंदर चेंडू हाताळणी पाहतोय, पण शेवटचा बॉल डॉट आलाय. यस तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचला होता वाईट साठी. चला तिसरे पंच ओळूया आपण. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पुन्हा एकदा पाहूया तिसऱ्या पंचांचा काय निर्णय असेल, काय घडते काय बिघडते या शेवटच्या बॉलवरती. यस वाईट बॉल असेल. बघा बराच चेंडू बाहेर गेला होता, जास्त टर्न झाला होता चेंडू, आणि त्याच कारणास्तव पाहतो आपण तिसऱ्या पंचाचा निर्णय येते वाईट बॉल. इथून पाहतो आपण 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. मॅच फिनिश केली जाईल का याच बॉलवर, का इथून मॅच थोडीशी रंगतदार स्थितीमध्ये येताना पाहतील. इथे विकेट येणं गरजेचं असेल. नागले संघाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. अजून सुद्धा मॅच बनू शकते. स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास आहे का स्वतःवरती पाहूया आपण. यावेळेस अजून एक चेंडू खराब होता.
वाईट बॉलचा इशारा. दुसरी चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि बघा चोटी धाव प्रयत्नामध्ये नक्कीच फलंदाज बाद होतोय. विकेट आले, वाईट बॉल आलाय. थोडंसं नाट्यमय क्रिकेट होताना पाहतोय. इथून पाहिला पण 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. सागाचा पान खडाड. बघा विकेट आले, महत्वाच्या क्षणाला विकेट आले. व्हाईट बॉल आलाय, अवांतर चेंडू हाताळलाय. गोलंदाज आपण पाहतोय लोकेश पारदे यांनी करण्यात आलाय. संघाचे आज थोडीशी निराशाजनक कामगिरी त्यांच्याकडून झाली आहे, परंतु इथून सुद्धा मॅच बनवू शकते. स्वतःवरती आणि संघावरती विश्वास दाखवावा लागेल गोलंदाज लोकेश यांना. एक चेंडू निर्धाव टाकावा लागेल, एका चेंडूवरती विकेट घ्यावी लागेल. डॉट जर आला तर शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये 4ची आवश्यकता असू शकते. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. 7 बॉल 4ची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक ठरणार आहे या मॅच मध्ये. हा चेंडू तो डॉट आला तर शेवटच्या षटकामध्ये 4 धावांची आवश्यकता असेल. प्रेशर क्रिएट केलं जाईल या बॉलवर सुद्धा. हाफ टेकआउटचा फटका फसला. चेंडू जातोय सरळ डिक्लेशन झोन मध्ये 2 धावेसाठी. इथून बघा आता पूर्णपणे खांदे ढासाळलेले पाहतोय यंगस्टार नागले संघाचे. पूर्णपणे मॅच वरती पकड बसवलाय ओमसाई बंगली या संघाने. चला आता ड्रिंक्स ब्रेक होतोय. खेळपट्टीवरती गरज लागते पाण्याची आणि आम्हाला गरज लागते एका सुंदर गाण्याची. चला एक सुंदर गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावा गावान खुला मैदान 4 सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान. इथून पाहता आपण 6 मध्ये 2ची आवश्यकता आहे. 6 चेंडू 2 धावा. इथून सुद्धा आता परिश्रम करावे लागतील. झहीर सरांचा एक डायलॉग आहे, पसीने गवाने पडेंगे. आणि आता बघा घाम गाळावा लागेल या खेळपट्टीवरती जर हा सामना जिंकायचा असेल नागले संघाला. बघा घरचा संघ आहे, घरच्या खेळपट्टीवरती खेळताना पाहतोय. इथून जर मॅच तुम्हाला बनवायची असेल तर अचूक टप्पा आणि भेदक मारा करावं लागेल. इथून सुद्धा स्वतःवरती विश्वास टाकणं गरजेचं असेल. शेवटच्या षटक हाताने गोलंदाज आपण पाहतोय संदेश चाकर येतोय. पहिल्या चेंडू मिस्टर चेंडू हवेत आहे. झेल घेणं गरजेचं होतं. बघा हाफ चान्सेस होते. हा झेल सुटलाय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का बघा. दुसऱ्याचा प्रयत्न केला होता परंतु सिंगल धावेची समाधान होऊ लागते. बघा हा कॅच नाही तर मॅच होता. जर हा झेल घेतला असता भावेश ठाकरेंनी तर इथे कुठेतरी मॅच थोडीशी चुरूस होऊ शकली असती, पण तो झेल सुटलाय. हाफ चान्स होता, कन्वर्ट करणं गरजेचं होतं. आणि पाठोपाठ सिंगल धाव येते. सिंगलने स्ट्राईक रोटेट होते. स्कोअर आता पाठोपाठ लेवल झाला आहे. 5 मध्ये 1 धावाची आवश्यकता असेल. चला यानंतर होणार सामना आपण पाहतोय. एका बाजूला जय अंबे स्पोर्ट्स डोंगरीपाडा संघाचे कर्णधार समीर यायचा आहे. समीर यायचा आहे टॉस साठी. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील केली जाते. यस पंचांचा बोर्ड आकाशाकडे. बघा इकडे ट्विस्ट निर्माण झाला आहे. 4 मध्ये 1ची आवश्यकता. विकेट गेले. सेट बॅट्समन तंबूच्या आशाला येताना पाहतोय. विकेट डाऊन.
बघा यस थँक्यू विजय. बघा इथे खेळाडू वृत्ती दाखवली, स्पोर्ट्समॅनशिप दाखवली जाते इकडे बॅटर कल्पेश कडून. बघा पंचांना सुद्धा माहीत नव्हतं बॅटला चेंडू ब्रश झाला आहे का, पण स्वतःहून विकेट सॅक्रिफाईस केली आणि सरळ निघून गेलेत. सूरज येतोय, सूरज काटे येतोय न्यू बॅटर. 4 मध्ये 1 ची आवश्यकता. इथून सुद्धा मॅच बनवावं लागेल. संदेश यांच्याकडे कॅलिबर आहे. सातत्याने मागच्या दिवसामध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली होती. मागचा दिवस तो कालखंड आठवावा लागेल ज्यावेळेस त्यांनी अशी गोलंदाजी केली होती जे आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवली होती. तशीच गोलंदाजी यावेळेस सुद्धा करावी लागेल. 4 मध्ये 1 ची आवश्यकता. इथून परिश्रम करावा लागतील, घाम गाळावा लागेल या खेळपट्टीवरती. घरचा संघ आहे, घरच्या खेळपट्टीवरती चांगली कामगिरी करताना पाहतील का यावेळेस. बघा प्रेझेन्स ऑफ माइंड आपण पाहिला आहे सूरज काठे यांच्याकडून. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली आणि सामना इकडे फिनिश केला जातोय. सामना जिंकतोय ओमसाई बंगली आणि आता फायनल मध्ये प्रवेश करतोय ओमसाई बंगली. हडलक 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 यंगस्टर नागले टीम. यस थँक्यू. 2 मिनिटं डीजे.